एक गुरु, एक आई, एक बहीण, एक मैत्रीण आणि एक उत्कृष्ट मार्गदर्शक आम्हाला पाहायला भेटले. व्यवसाय असेल, नोकरी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रेकी हा एक उत्तम पर्याय आहे. नमस्कार मित्रांनो, मी हरिभक्त परायण वैभव राजे शिर्के. व्यावसायिक सुद्धा आहे. ट्रंकी प्रोजेक्टमध्ये सध्या काम करतो. पुण्यामध्ये राहतो मी. कोविड नंतर उद्भवलेली जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीचा सामना करत असताना आयुष्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण झाल्या, अनेक अडचणी निर्माण झाल्या, ज्यामध्ये व्यवसाय पूर्णपणे ठप्प होणं, तो पूर्णपणे बंद पडला आणि तो बंद पडल्यामुळं आयुष्यामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये ताणतणाव आणि वादविवाद निर्माण व्हायला लागले. त्यामुळे आयुष्य असं सगळं विचलित झालेलं होतं. आता त्याच्यावर काहीतरी ठोस पर्याय, ठोस उपाय शोधणं गरजेचं होतं. म्हणून वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली होती. आणि ते पर्याय शोधत असताना एक दिवशी अचानक फेसबुकवर शिवयोगिनी जी कुबेर यांचा रेकी संदर्भातली एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन मिळेल अशी एक आशा निर्माण झाली. आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क पण साधला. तो संपर्क साधल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक वेबिनार होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या वेबिनारमध्ये आम्ही सामील झालो. आणि त्या वेबिनारमध्ये सामील झाल्यानंतर एक अशी गोष्ट लक्षात आली की ज्या काही आपल्या आयुष्यात अडचणी आहेत, संकट आहेत, त्याच्यावरचं मात करायची असेल तर आपल्याला रेकीची आवश्यकता आहे. हा एक उत्तम उपाय ठरू शकतो रेकी म्हणजे. आणि त्या अनुषंगाने त्यांच्याशी भेटण्याचा, त्यांच्या रेकीच्या ज्या काही सेमिनार होते त्याच्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तसं रेकी विषयी खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर ऐकल्या होत्या, माहितीत होत्या थोडेफार, परंतु त्याला लागणारं योग्य मार्गदर्शन जे आहे ते कुठे मिळालेलं नव्हतं. परंतु शिवयोगिनीजींचं जे वेबिनार होतं त्याच्यामध्ये सामील झाल्यानंतर कुठेतरी एक हरवत चाललेला जो काही आत्मविश्वास होता तो पुन्हा जागृत झाल्यासारखं वाटलं, जाणवलं. आणि त्यानुसार त्यांच्या पुढचे जे काही प्रशिक्षण शिबिर होतं त्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी जी काही थोडीशी जी काही अल्पाशी फी जी होती ती पण त्याच्यामध्ये भरली. आणि 14 नोव्हेंबर रोजी जी काही त्यांनी प्रशिक्षण शिबिर चालू केलं त्या शिबिरामध्ये सामील झालो. आता हे शिबिर चालू झाल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की त्याच्यामध्ये असं म्हणतात की जेणे ज्ञानी व्हावे त्याने जग निर्वावे आणि अज्ञानी लावावे सन्मार्गी. ह्या उक्तीप्रमाणे शिवयोगिनीजींचं जे मार्गदर्शन आहे ते चालू होतं. लोकांना ते त्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते. आणि हे करत असताना आमचा 3 दिवसाचा सगळा अभ्यास जो आहे तो संपत आला. 3 दिवसाचा अभ्यास पूर्ण झाला. परंतु हे 3 दिवसाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या ज्या काही शिकवतात त्याच्यातून एक छोटीशी ओळ मला जी सुचली की तुझं माता म्हणू की भगिनी या म्हणू तुझं मैत्रिणी मी. याचं कारण असं होतं की त्यांच्या शिकवण्यामध्ये एक आईचं प्रेम, बहिणीची माया आणि मैत्रिणीचा आदेश कुठेतरी जाणवत होता. तो प्राकर्षाने असं जाणवत होता. अशा प्रकारे आमचं 3 दिवसाचं शिबिर संपलं. 3 दिवसाचं जे काही प्रशिक्षण आमचं होतं ते संपलं. ते संपता एक गोष्ट अशी लक्षात आली की ती म्हणजे आमचा हरवत चाललेला जो काही आत्मविश्वास होता तो पूर्णपणे जागा झाला. आणि तो पूर्ण जागा झाल्यामुळे एका गोष्टीचा एक असा विश्वास आला की आयुष्यात येणारी जी संकट आहेत ती सगळी संकट म्हणजे गायीच्या वासराच्या खुराने पडलेला जो खड्डा आहे त्या खड्ड्यावर आपण जितक्या सहज पार करून जाऊ अगदी त्याच पद्धतीने आपण ही संकट सहज पार करून जाऊ शकतो. याचा आत्मविश्वास पटला. आणि ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ती लागणारी जी काही शक्ती आहे ते सगळं ब्रह्मांड तुमच्या मदतीसाठी तयार आहे. ते तुमच्या मदतीसाठी तयार बसलेलं आहे. फक्त आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. आणि त्यानुसार आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता ह्या प्रवासामध्ये आम्हाला योगिनीताईंच्या रूपाने, आता मी त्यांना ताई म्हणतो कारण जी मगाशी जी काही मी ओळ बोललो त्याच्यातून एक असं लक्षात आलं की
हे काम बहीणच ह्या बाकीच्या सर्व गोष्टींचा योग्य प्रकारे नाती निभवू शकते. म्हणून करता मी ते तिथे आता ताई हे वापरतोय की योगिनी ताईंच्या रूपाने एक गुरु, एक आई, एक बहीण, एक मैत्रीण आणि एक उत्कृष्ट मार्गदर्शक आम्हाला पाहायला भेटले. ते आम्हाला भेटल्याने त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्या लेवलचं होतं. ही पहिली पायरी आहे. अजून 2, 3 अशा शिल्लक आहेत आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. हो मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगेल मी की आयुष्यामध्ये येणारी जी काही सगळी संकट आहेत ना, त्यांना जर दूर करायचं असेल, स्वतःचा आत्मोद्धार जर करायचा असेल, येणाऱ्या व्यवसाय असेल, नोकरी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी रेकी हा एक उत्तम पर्याय आहे. हो, हा पूर्णपणे म्हणजे अनेक तसे पर्याय भरपूर आहेत, पण हा रेकी हा सर्वोत्तम पर्याय बनू शकतो. आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रवास आता चालू केलेला आहे. मी आशा करतो की आपणही सर्वजण आमच्या या परिवारामध्ये, रेकी परिवारामध्ये सामील व्हाल आणि आमच्या सोबत सामील होऊन तुमच्या कुटुंबाला, आपल्या स्वतःच्या कुटुंबाला, आपल्या मित्रपरिवाराला, स्वतःला, तसेच पर्यायाने म्हणजे मित्रपरिवार म्हणजेच आप्तेष्टांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना लागणारी जी मदत आहे ती आपण सहज करू शकतो. आणि त्या साठी लागणारी जी ताकद आहे त्या ताकदीसाठी आपण सक्षम बनू शकतो. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.